आज संपूर्ण जगामध्ये ही परिस्थिती उभी आहे, परंतु त्यातून आपलं सरकार मार्ग काढतं ही केवढी मोठी गोष्ट आहे. आणि म्हणूनच मला असं सांगायचं आहे की ही अफवा पसरवायचं काम करू नये विरोधकांनी. सरकार सातत्याने प्रयत्न करते, सरकार सततचा प्रयत्न करते. निश्चितपणे कन्झ्युमरपर्यंत जे आहे ते गॅस सिलेंडर पोहोचणार आहेत. 25 दिवस असेही लागतात, त्यामुळे आज बुक केलं आणि मला 8 दिवसात मिळेल असं तर एरवीही होत नाही. त्यामुळे आताही होण्याचं काही कारण नाही आहे. त्यामुळे अफवांवरती लोकांनी विश्वास ठेवू नये एवढं मला सांगायचं. विरोधक आंदोलन करतायत, सिलेंडर घेतात घेऊन आलेले आहेत आणि कुठेतरी सिलेंडरचा महाराष्ट्रामध्ये तुटवडा आहे अशा पद्धतीच्या गोष्टी दिल्या जातात. फार दुर्दैवी गोष्ट आहे की राज्यामध्ये पॅनिक सिच्युएशन किंवा अफवा पसरवायचं काम हे तर विरोधकांकडनंच होतं आहे. आजच मी कुठेतरी बातमी वाचली की काँग्रेसचा कोण पदाधिकारी आहे त्याने तिथे काळा बाजार केला, सगळे सिलेंडर त्या ठिकाणी डांबून ठेवले. हे तर यांचं खरं रूप आहे. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जगभरामध्ये ज्या पद्धतीने युद्धसदृश्य असं वातावरण आहे, पण भारत एकमेव आपला देश आहे की आपले प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज त्या ठिकाणी LPG गॅसचा पुरवठा होतोय. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ हे सातत्याने प्रयत्न करतायत आणि त्यामुळे पॅनिक होण्याचं कारण नाही आहे. बघा, असंही कुठल्याही गृहिणीला जाऊन तुम्ही विचारा, आज जर गॅस बुक केला तर तो 25 दिवसांनी मिळतो, त्यामुळे तो मिळणारच आहे. परंतु झालंय काय की या विरोधकांनी अफवा पसरवल्यामुळे की आता मिळणारच नाही आहे, आता गॅसच मिळणार नाही आहे असं म्हणून लोक पॅनिक झालेत आणि गॅस एजन्सीच्या समोर उभे राहिलेत. आणि म्हणून मी आता तेच म्हटलं की वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनीही आता गॅस बुक केला तर 25 दिवसात त्यांच्या घरी येणार आहे. फॅक्ट चेकसाठी तुम्ही स्वतः जाणार आहात का? कारण मी आपण जाणार आहे, मी आज जाणार आहे आणि आज मी बघणार आहे. अमरावतीमध्ये आपण पाहिलं की पोलीस संरक्षणामध्ये गॅस सिलेंडरचं वाटप करावं लागतंय. कारण मी सांगते ना, यांनी सिच्युएशन तशी पॅनिक केली, अफवा पसरवल्या, खोटं सांगितलं गेलं. आता जर तुम्हाला हे सांगितलं की आता मिळणारच नाहीये तर लोक काय होणार? लोक चिंताग्रस्त होतातच ना. आज संपूर्ण जगामध्ये ही परिस्थिती उभी आहे, परंतु त्यातून आपलं सरकार मार्ग काढतं ही केवढी मोठी गोष्ट आहे. आणि म्हणूनच मला असं सांगायचं आहे की ही अफवा पसरवायचं काम करू नये विरोधकांनी. सरकार सातत्याने प्रयत्न करते, सरकार सततचा प्रयत्न करते. निश्चितपणे कन्झ्युमरपर्यंत जे आहे ते गॅस सिलेंडर पोहोचणार आहेत. 25 दिवस असेही लागतात, त्यामुळे आज बुक केलं आणि मला 8 दिवसात मिळेल असं तर एरवीही होत नाही. त्यामुळे आताही होण्याचं काही कारण नाही आहे. त्यामुळे अफवांवरती लोकांनी विश्वास ठेवू नये एवढं मला सांगायचं. व्यावसायिक सिलेंडरची काय परिस्थिती आहे? कारण तिथं देखील आता आपण पाहतोय सगळ्या परिस्थिती सुरळीत होतील. हा प्रश्न फक्त भारताचा नाही आहे, इतर देशांचा पण आहे. तिथे तर वाईट परिस्थिती आहे, पण मोदीजींमुळे आज आपल्याला या ठिकाणी पुरवठा मिळतोय आणि त्याची काही अडचण नाही आहे. काल मोठं जहाज आलेलं आहे, ही बातमी तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये ज्या काही अडचणी असतीलही तर त्याही सॉर्ट आउट होतील. शेवटचा प्रश्न, सरकार समोर येऊन निवेदन का करत नाही? आपण मला असं वाटतं की काल देवेंद्रजींनी स्टेटमेंट दिली आहे, परंतु सरकार काय कुठल्या गोष्टीतून पळ काढणारं सरकार नाही आहे. लोकांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे ही आमची सुद्धा प्राथमिकता आहे आणि त्या दृष्टीने देवेंद्रजींचं सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. थँक्यू आमच्याबरोबर बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच आपण पाहतोय की सध्या केवळ विरोधकांकडून परसेप्शन तयार केलं जात आहे, अफवा पसरवल्या जात आहेत आणि त्यामुळे कुठेतरी हा तुटवडा जाणवतोय अशा पद्धतीची प्रतिक्रिया चित्रा वाघ यांना दिली आहे. कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.